नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा 29 जूनचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे गार्गी जयला विचारत असते, जय सांग ना, तू नोकरी करतोयस ना, तुझं पक्क झालंय ना. तेव्हा जय आता गुतत गुतत बोलू लागतो, नाही म्हणजे गार्गी ते मी. त्यावर गार्गी म्हणू लागते, हे बघ जय, आयुष्यात जर जगायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर माणसाजवळ पैसा हवाच. आयुष्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्लीज जय, तू ही नोकरी सोडू नको. आणि रायाचं कशाला मनाला लावून घेतोय, तो कशाला काही म्हणेल त्याच्याकडे लक्ष देऊ नको. तू या नोकरीला होकार दे आणि नवीन सुरुवात कर. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, ठीक आहे चालेल. त्याच वेळेस आता लगेच रायाने आपल्या भावासाठी म्हणजे जयसाठी मस्त शिरा बनवून आणलेला असतो. तेव्हा लगेच राया मंजिरी येतात. त्यावर राया म्हणू लागतो, चला चला जय साहेब, आनंदाची बातमी दिली, तोंड गोड करत चला पटकन. त्याच वेळेस गार्गी म्हणू लागते, हो जयने नोकरी करण्यास होकार दिलाय. आता मात्र राया म्हणू लागतो, अरे बापरे, होकार दिला पण. मग चला गार्गी मॅडम, तुम्हीच करा जय साहेबांचं तोंड गोड. आता गार्गी लगेच जयला शिरा भरवते. त्याच वेळेस मंजिरी आणि राया एकमेकांना खुणावू लागतात. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, मग गार्गी, आता आमच्या जयला नोकरी मिळाली बरं का. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, राया पण ते. त्यावर राया म्हणू लागतो, हे बघ, पण वगैरे काही बोलत बसायचं नाही. आता मस्त मन लावून नोकरी करायची, अगदी प्रामाणिकपणे, कळतंय ना. तेव्हा जय म्हणू लागतो, ठीक आहे. त्याच वेळेस गार्गी म्हणू लागते, एक मिनिट, मला ना तुम्हा समद्यांना काहीतरी सांगायचंय. आता सगळेजण गार्गीकडे बघतात. तेव्हा गार्गी म्हणू लागते, खरं तर जय, तू जेव्हा मला पहिल्यांदा भेटला ना, तेव्हापासूनच माझ्या मनात तुझ्यासाठी एक खास स्पेशल जागा होती. आता जयला खूपच भारी वाटतं. तेव्हा लगेच आता गार्गी म्हणू लागते, हो नाही म्हणजे तू ज्या पद्धतीने माझी काळजी घेतली, माझ्यासोबत राहिलास, माझी साथ दिली ना, ते मला खूप आवडलं. आणि आज तर तू माझ्या पाठीशी सदैव उभा आहे. त्यामुळे जय, मला ना तुझ्याशी लग्न करायचंय. खरं तर मी तुला आधी नकार दिला होता. माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम होतं, पण कसं आहे ना, तुझ्याकडे नोकरी नव्हती ना. कसं आहे जय, माणूस स्वतःच्या पायावरती स्टेबल असलं ना, मग बरं पडतं रे. म्हणून तुला नोकरीला लावायचं मी ठरवलं. आणि आज तुझ्याकडे नोकरी पण आहे, त्यामुळे आता मी लग्नाला होकार देते. आता मात्र लगेच मंजिरी येऊ लागते, अरे बापरे, गार्गीने लग्नाला होकार दिलाय, म्हणजे आता माझ्या धीराचं लग्न होणार. पण गार्गी, तू नक्की माझ्या धीराशी लग्न करणार आहे ना. तेव्हा लगेच गार्गी म्हणू लागते, हो माझा लग्नाला होकार आहे. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, गार्गी अगं, मला किती आनंद झालाय ना, हे मी सांगूच शकत नाहीये. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, एक मिनिट गार्गी, तू परत नकार देणार नाही ना. तेव्हा गार्गी म्हणू लागते, नाही नाही, अजिबात नाही, माझं फायनल ठरलंय, मी जयशीच लग्न करणार. आता जयला मात्र खूप भारी वाटतं. तर आता लगेच राया मंजिरी खूप आनंदात असतात. आता जय लगेच संध्याकाळची वेळ झालेली असते, बाहेर जातो. आता बाहेर येताच त्याने लगेच साहेबाला फोन लावलेला असतो. तर आता इकडे जय घोरपडेचा फोन आलाय म्हटल्यानंतर ही विक्रांतिका खूपच खुश होते आणि लगेच मॉन्टीला म्हणू लागते, आला, शिकाऱ्याचा फोन आला, आपली शिकार सापडली बरं का. बघ जय घोरपडेचा फोन वाजतोय. तेव्हा लगेच आता ही साहेब फोन उचलते आणि म्हणू लागते, बोला बोला जयराव, बोला, मग आमची ऑफर मंजूर आहे की नाही, का राया राया घरातच बसत सडत पडायचंय, काय करायचंय ठरलं की नाही. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, मॅडम हे बघा, तुमच्या मुलासाठी पोलीस प्रोटेक्शन हवंय ना तुम्हाला, उद्या सकाळपर्यंत मी सगळा बंदोबस्त करतो, चालेल. त्यावर लगेच आता विक्रांत म्हणू लागते, चालेल नाही धावेल. जय घोरपडे, मला खरंच माहिती होतं तुझ्यात ही धमक आहे, तू एक नंबर कामाचा माणूस आहे, म्हणूनच तर मी तुला कामावरती बोलावलं ना. माझी पारख काही चुकीची नाही आहे, मला माहिती होतं तू होकार देणार या कामाला. त्यावर लगेच जय म्हणू लागतो, ठीक आहे मॅडम, मी उद्या सकाळपासून कामावरती येतो. असे म्हणत आता जय फोन ठेवतो. त्याच वेळेस आता इकडे ही विक्रांतिका खूपच खुश झालेली असते. आता ती मॉन्टीला म्हणू लागते, मॉन्टी बघ, आपण ज्या माणसाला बघितलं होतं ना, तो आपल्या जाळ्यात अडकलाय. आता तो आहे रायाच्या कुटुंबातला भाग. आता मी या रायाचं कुटुंब एक एक करून त्याच्यापासून तोडणार. मग बघ,
या रायाचे असे हाल होणारला. लय माझे त्याला त्याच्या कुटुंबाचा, त्याच्या माणसांचा, त्यांच्याच जोरावरती उड्या मारतो ना. आता उद्या जेव्हा माझ्या मुलाचं प्रोटेक्शन जय घोरपडेने केलंय, जय घोरपडे त्याला माझ्या मुलासोबत दिसेल ना, तेव्हा मात्र या घोरपडेला बघून या रायाच्या पायाखालची जमीन सरकणार आणि मग हा राया गळून पडणार. असंच एक एक करून याचं कुटुंब नष्ट करणार आणि असा एक एक क्षण तडफडून तडफडून मेला पाहिजे हा राया, असा बंदोबस्त करणारे. सोडणार नाही या रायाला, वाट लावणारे त्याची. असे म्हणत आता साहेब जोरजोरात हसू लागते. आता मॉन्टी तिच्याकडे बघत असतो. तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता रायाला ड्युटीला जायचं, त्यामुळे त्याची तयारी चालू असते. तेवढ्यात मंजिरी त्याला चहा देते, मी नाश्ता बनवते. आता लगेच कंसे सरांचा रायाला फोन आलेला असतो. आता साहेबांचा फोन येताच राया पटकन फोन उचलतो. बोला ना साहेब, कशासाठी फोन केलाय? त्यावर लगेच कंसे साहेब म्हणू लागतात, हे बघ राया, आज Z+ प्रोटेक्शनसाठी तुला एअरपोर्टवरती जायचंय. तुझी ड्युटी तिकडे लागली. त्यावर राया म्हणू लागतो, अहो सर पण मग मला पोलीस स्टेशनमध्ये खूप काम आहे. त्यावर लगेच कंसे साहेब म्हणू लागतात, हे बघ, वरून ऑर्डर आली, तुला तिकडे जावंच लागेल. कसं आहे ना, विक्रांतिका साहेबांचा मुलगा येतोय, त्यासाठी पोलीस प्रोटेक्शनची ऑर्डर वरून निघाली आणि तुझी ड्युटी तिकडे लावली गेली आहे, त्यामुळे तुला जावंच लागेल. तेव्हा राया म्हणू लागतो, सर अहो पण मला कोर्टात काम आहे, पोलीस स्टेशनमध्ये काम आहेत, बाकी लोक जातील ना, मी कशाला? त्यावर लगेच कंसे साहेब म्हणू लागतात, राया, तुला वरनं ऑर्डर आली आहे, तुला प्रोटेक्शनसाठी तिकडे एअरपोर्टवरती जावंच लागेल. चल ठेव फोन. आता राया फोन लगेच असा बाजूला फेकतो. तेवढ्यात मंजिरी येते, राया अरे काय झालंय? तेव्हा राया म्हणू लागतो, ही बाई मुद्दाम करते हे सगळं, तिने मुद्दामून हा डाव टाकलाय आपल्याला हे करण्यासाठी. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काय झालंय नेमकं? तेव्हा राया म्हणू लागतो, मिस्टर आता बघ ना ग, मी कायदेशीर पद्धतीने हिच्या पोराला प्रोटेक्शन देण्यासाठी नकार दिला होता, पण वरून सिस्टीमीने लगेच आता जाम केली आणि मग सिस्टीमकडनं तिने ऑर्डर घेतली खरी, पण मला तिथे ड्युटीला लावले आणि पोलीस प्रोटेक्शनसाठी मला एअरपोर्टवरती जायचंय. मुद्दाम करते ही बाई, मुद्दाम. सोडणार नाही मी हिला. तिचा ना असा राग आलाय ना मला. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया, राया अरे शांत हो. त्यावर राया म्हणू लागतो, मिस बाहेर, अगं कसं शांत हो मी? ही बाई ना हे सगळं जाणून बुजून करते, हिला मी सोडणार नाही. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया, हे बघ, हे बघ, मोठा श्वास घे बरं आणि आधी शांत हो. आणि ही बाई तुला डिवचण्यासाठी मुद्दाम हे सगळं करते. अरे तुझ्याकडनं काहीतरी चूक व्हावी आणि त्याचाच मोठा डाव तिला टाकता यावा म्हणून हे सगळं चाललंय तिचं. पण राया, आपल्याला तिचाच डाव तिच्यावरती उलटवायचा आहे, त्यामुळे असं भडकून रागराग करून चालणार नाही. तुला प्रामाणिकपणे काम करायचंय ना, तू एक प्रामाणिक पोलीस ऑफिसर आहे ना राया, मग अशी चिडचिड करून काही होणार नाही. त्यावर राया म्हणू लागतो, मिस्फायर, अगं पण त्या बाईला बघितलं ना, अशी डोक्यात सनक जाते ग. तिचं नाव सुद्धा जरी ऐकलं ना तरी मला लय राग येतो. मग कसं शांततेत करू मी सगळं? त्यावर मंजिरी म्हणू लागते, हे बघ, तू आता तिकडे जा एअरपोर्टवरती, पण तुला कायदेशीर पद्धतीने त्यांना धडा शिकवायचा आहे, ते पण कायद्याच्या चौकटीत राहू ना. तिचाच डाव आपल्याला तिच्यावरती उलटवायचा आहे. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिस्फायर, ते नाही जमणार ग. अगं त्या बाईचा चेहरा जरी बघितला ना तरी डोक्यात चमक निघते आणि मग माझं डोकं सटकतं आणि मग होत्याचं नव्हतं होऊन बसतं. कसं शांत राहून जमेल हे सगळं? त्यावर मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे, तुला जर राग आला, डोक्यात सनक गेली ना, तर एक काम कर, 2 मिनिटासाठी डोळे बंद करायचे आणि मोठा श्वास घ्यायचा आणि डोळ्यासमोर माझा चेहरा आठवायचा. तुला जर माझा चेहरा आठवला तर बघ, तुझा राग 2 मिनिटात गायब होणार. त्यावर लगेच मिसफायरचा आत्ता चेहरा आठवायचा. मिसफायर, अगं पण का, असं का, असे राया विचारू लागतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया, सांगितलं ना माझा चेहरा आठव, तुझा राग शांत होईल. तेव्हा राया म्हणू लागतो, ठीक आहे, बरं चल मिसफायर, निघावं लागेल. तर आता बाहेर जय घोरपडे अगदी तयार होऊन निघालेला असतो. गार्गी आता त्याच्या हातावरती दही साखर देते. कसं आहे ना, नवी सुरुवात आहे ना, मग दही साखर घेतलेलं चांगलं असतं. तेव्हा जय म्हणू लागतो, अगं मग तू पण घे, तुझी नवी सुरुवात आहे ना आयुष्याची. तेव्हा गार्गी हसू लागते. त्याच वेळी जय येतो. राया, अरे झालंच का तयार? आता राया बघतो तर जय घोरपडे सकाळी सकाळी निघाला. जय घोरपडे, एवढ्या लवकर कसली घाई आहे? आता जय लगेच मनाशीच म्हणू लागतो, राया,
अरे कसं आणि काय सांगू तुला ना तेच कळत नाहीये. त्यावर लगेच आत्ता जय म्हणू लागतो, कसं आहे ना पहिला दिवस आहे ना कामाचा, म्हणून लवकर निघालोय. तूही निघालाय का? तेव्हा राय म्हणू लागतो, हो जाण्याची तर अजिबात इच्छा नाहीये, कारण आज ड्युटीच अशा ठिकाणी ठेवली माझी. पण कसं आहे ना, काम ते काम असतं, ड्युटी फर्स्ट. चल आता निघूया. दोघेही बरोबर निघालेले असतात. मंजिरी आणि गार्गी दोघांनाही बाय बाय करते. तर इकडे आता जय घोरपडे या विक्रांतिकाकडे आलेलो असतो. विक्रांतिका मात्र खूपच भडकलेली असते, फोनवरती बोलत असते. त्याची हिंमत कशी झाली? त्याच्याने काम होत नव्हतं तर आधीच सांगायचं ना. आता ना त्याला सोडू नका. एक काम करा, तेवढी मॅक्झिम आहे ना तेवढी पण त्याच्या छाताडात घालून टाका. आता जयने या विक्रांतिकाचं हे बोलणं ऐकलेलं असतं. जय मात्र घाबरतो. अरे बापरे, ही बाई तर लय महा डेंजर आहे. त्याच वेळेस आता विक्रांतिका म्हणू लागते, बोल जय घोरपडे कशासाठी आलाय? त्यावर जय म्हणू लागतो, मॅडम तुमच्या मुलासाठी पोलीस प्रोटेक्शन होतं ना, त्या समद्याचा बंदोबस्त केलाय मी. आता मात्र लगेच विक्रांतिका म्हणू लागते, वा जय घोरपडे, तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. मग मॉन्टी चला पटकन. जय घोरपडेची लक्ष्मी द्या पटकन. आता मॉन्टी लगेच ते 50,000चा जो बंडल असतो ना तो काढतो आणि मॅडमच्या हातात देतो. आता लगेच विक्रांतिका ते पैसे घेऊन जय जवळ येते. जय हे घे तुझ्या कामाचे पैसे तुला. जे ते पैसे हातात घेणार तेच विक्रांतिका ते पैसे टेबलवरती फेकते. आता जयला जरा धक्का बसतो. तेव्हा विक्रांतिका म्हणू लागते, हे बघ जय घोरपडे, या विक्रांतिकाच्या राज्यात एक नियम आहे. तुला आधी या पेपरवर सही करावी लागेल आणि मगच तुला ही लक्ष्मी उचलावी लागेल. चल पटकन या कॉन्ट्रॅक्टवरती सही कर. आता जय लगेच ते पेपर उचलतो आणि वाचू लागतो. त्याला जरा धक्का बसतो. तेव्हा जय म्हणू लागतो, मॅडम अहो यात काय लिहिलंय? नाही म्हणजे मी जर मध्येच नोकरी सोडून गेलो तर मी 1 करोड रुपये द्यावं लागणार मला तुम्हाला. हे कसं शक्य आहे? 1 करोड? त्यावर लगेच आता विक्रांतिका म्हणू लागते, घोरपडे अरे पुढे वाचलं नाही का तू? अरे जर तू नाही सोडली नोकरी आणि आम्ही तुला कामावरनं काढलं तर आम्ही तुला 1 करोड देणार आहोत. मग हिशोब बरोबर होतो ना. आणि तसंही आजवर आमच्याकडे जो माणूस कामाला आलाय ना त्याने कधीही काम सोडलेलं नाहीये. आणि जर आम्ही त्याला कामावरनं काढलो ना तर आम्ही डायरेक्ट त्याला कॅन्सलच करून टाकतो आयुष्यातनं. मिसिंग केसबद्दल तू वाचलं असेल ना. काही मिसिंग केस अशा होतात ना त्या माणसाबद्दल काहीच कळत नाही रे, अशा भानगडी असतात. त्यामुळे तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होणार आहे. चल पटकन सही कर. आता मात्र लगेच जय मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे मी मोठ्या संकटात अडकलोय. गार्गी किती खुश आहे, तिने लग्नाला होकार दिलाय. रायालाही मला नोकरी मिळाली म्हणून एवढा आनंद झालाय. आणि आता जर मी नकार दिला तर ही बाई माझ्या छाताडात गोळी घालून मला इकडे संपवून टाकेल. नाही नाही नाही, मला असं करून चालणार नाही. आता लगेच विक्रांतिका म्हणू लागते, जय घोरपडे सही करतोय ना. आता जय पटकन त्यावरती सही करतो. तेव्हा विक्रांतिका म्हणू लागते, चल तुझे पैसे घे आणि निघ इकडनं. जय आता ते 50,000 घेऊन तिकडनं निघालेलं असतो. तर एअरपोर्टवरती आता सगळे म्हणजे शेखावत हवलदार सगळेजण वाट बघत असतात. काही चूक होता कामा नये. साहेब जर भडकले तर आपलं जीवन अवघड आणि साहेब जर खुश झाले तर समजा काही चांगलं. त्यामुळे चोख बंदोबस्त आहे, सगळं काही व्यवस्थितच व्हायला पाहिजे. तेवढ्यात बुके घेऊन जय घोरपडे येतो. सगळं काही ठीकच होणार आहे, कारण पोलीस प्रोटेक्शनची व्यवस्था मी केली ना, त्यामुळे काही चूक होणार नाही. तेव्हा शेखावत म्हणू लागतो, वा जय घोरपडे मस्त, एकदम चोख बंदोबस्त. तेवढ्यात लगेच आता साहेबांचा मुलगा आलेला असतो. सगळेजण आता बुके देऊन हार देऊन त्यांचं स्वागत करतात. आता मात्र शेखावत गाडीत घेऊन त्यांना निघालेलं असतो. आता जयही दुसऱ्या गाडीतनं आता मॅडमच्या घरी निघालेलं असतानाच समोरच आता रायाची गाडी उभी असते. रायाने आता या विक्रांतिकाच्या पोराला अडवलेलं असतं. आता मात्र शेखावतला धक्का बसतो, कारण आता विक्रांतीच्या पोराला अडवलंय म्हटल्यानंतर मोठा प्रलयच येणार. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता ही साहेब खूपच भडकलेली असते. माझी माझी सिस्टीम रद्द करून तू माझ्या मुलाला अडवलं कसं? सोडणार नाही. तुझ्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीला सोडणार नाही. आता घाव होणार. त्यावर लगेच राहायला लागते, बाई अगं कुणाला भीती दाखवते? अगं ज्याच्या डोक्यावर पांडुरंगाचा आशीर्वाद ना त्याला तुझ्यासारख्या नीच बाईची भीती अजिबात नाहीये. खरं तर आता तुझा डाव संपवणार आहे मी, खात्मा करणार आहे त्याचा. तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.